कवी संमेलन आणि गझल हे एकत्र घेतो आहोत आणि मी प्रतिभाताई अहिरे, लोकनाथ यशवंत, बळी खैरे हे अध्यक्ष मंडळ आहे त्यांना, त्याचसोबत डॉक्टर इक्बाल मिन्ने, सदाशिव सूर्यवंशी आणि शरद धनगर यांनी अध्यक्ष मंडळाचं सूत्र हाती घेण्यासाठी मंचावर यावं अशी विनंती त्यांना करते। त्याचसोबत याच्यात सहभागी असणारे नारायणपुरी, संतोष पवार, वीरा राठोड, भारत सातपुते, धनंजय बोरुडे, अंकुश सिंदगीकर, DK शेख, प्रकाश गोधणे, लक्ष्मण खेडकर, सुनील उबाळे, शब्बीर शेख, सचिन वालतुरे, सुनैना आजाद, सुरेश कायटे, राजू आठवले, संतोष नायगावकर, दशरथ सुरडकर, विलास भवरे या सर्वांनी मंचावर यावं। त्यांच्यासोबतच राज रणधीर, अंजली दीक्षित, तुकाराम कांबळे, संजय पवार, रवी चापके, रमेश ठोंबरे, आत्तम गेंदे, अमोल शिरसाट, अहमद औरंगाबादी, डॉक्टर नुसरत हनफी, वसीम राही या सगळ्यांना मी मंचावर सन्मानपूर्वक आमंत्रित करते। धम्मपाल जाधव, दोंडोपंत मानवतकर सर यांनी संचलनासाठी पुढे यावं। कवींना विनंती आहे अजिबात विलंब न करता आपण मंचावर विचारपीठावर स्थानापन्न व्हावं। प्रतिभाताई आणि यशवंत मकरंद सर, भारत यादव सर यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी घ्यावी। आम्ही जी शिवबाची तलवार, भीमाईची ललकार, क्रांतिबाचे शूरवीर जी हो, क्रांतिबाचे शूरवीर जी, आम्ही जी शिवबाची तलवार, भीमाईची ललकार, क्रांतिबाचे शूरवीर जी, शाहूबाची समताजी, गाडगेबाची ममताजी, शाहूबाची समताजी, गाडगेबाची ममताजी, विश्वव्यापी बंधुताओजी हो, विश्वव्यापी बंधुताओजी, आम्ही जी सावित्रीच्या लेकी बाळी, विषमतेची करू होळी, सावित्रीच्या लेकी बाळी, विषमतेची करू होळी, नवी करू नांगरणी जी हो, नवी करू नांगरणी जी हो, अण्णा भाऊ घाले घाव, भीमाचेच उरी नाव, अण्णा भाऊ घाले घाव, भीमाचेच उरी नाव, उजळला नवा गाव जी हो, उजळला नवा गाव जी, आम्ही जी रमाईची ज्ञानज्योत, जिजाऊचे गणगोत, रमाईची ज्ञानज्योत, जिजाऊचे गणगोत, जागणारी नवी रात जी हो, जागणारी नवी रात जी, रोहिदासाची गारापी, तुकायाची भाषा सोपी, रोहिदासाची गारापी, तुकायाची भाषा सोपी, नामदेव कबीर घोकी जी हो, नामदेव कबीर घोकी जी हो, आम्ही जी
एकलवी अंगठ्याचे कारागीर अजिंठ्याचे एकलवी अंगठ्याचे कारागीर अजिंठ्याचे एकलवी अंगठ्याचे कारागीर अजिंठ्याचे गौतमाच्या करुणेचे जी हो गौतमाच्या करुणेचे जी आम्ही जी शिवबाची तलवार भीमाईची ललकार क्रांतिबाचे शूरवीर जी हो क्रांतिबाचे शूरवीर जी. हे तर तुमचं देणं आहे, मी फक्त सांभाळतोय. हे तर तुमचं देणं आहे, मी फक्त सांभाळतोय. हे तर तुमचं देणं आहे, मी फक्त सांभाळतोय. तुम्ही दिलेलंच दोन्ही हाताने उधळतोय. तुम्ही दिलेलंच दोन्ही हाताने उधळतोय. गझल संमेलन आणि कवी संमेलन हे विद्रोहीने एकत्र आणलं, फार बरं झालं. फारच भ्रम चालले आपल्याकडे आहे की नाही. नेमकं गझल म्हणायचं की गझल म्हणायचं इथपासून सुरुवात होते सगळी. तर ती आता बंद होईल आहे ना. आता गझलवाले वेगळे नाही, कवी वेगळे नाही, आहे की नाही. सगळे आता एकत्र आले. तर सगळ्यांना शुभेच्छा देतो मी. फक्त एक विनंती करेल, कोणतीही प्रस्तावना न करता थेट आपली कविता सादर करायची. आपल्याला केवळ 1-1.5 तासामध्ये हे संमेलन चालेल ना. म्हणजे रंगलं तर जास्त रंगूया. मराठी कवितेचा दमदार आवाज ज्यानं कविता काळजाच्या तळाशी नेली, तळ ढवळून काढला आणि त्या तळाच्या सोबतच उभा महाराष्ट्र ढवळून काढला. मी विनंती करतो नारायणपुरी यांना जोरदार टाळ्यात आपण स्वागत करूया. टाळ्यांसाठी आपण कंजूसी करायची नाहीये. जय भीम. देशात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला प्रस्तावना करायला सांगितलेलं नाही, पण मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही. कारण मला जे बोलायचे ते या मंचावरून नाही बोलणार तर कोणत्या मंचावरून बोलणार. ज्याच्या अख्ख्या जिंदगीमध्ये विना उजवीकडून धराव का डावीकडून धराव ह्याची अक्कल नाही, ते दिल्लीतून आम्हाला संत साहित्य सांगायला लागलेलं आहे. नाही असं बोलणं चालेल बरं का नारायण. असं तासभर बोलला तरी चालेल. नाही त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. पण फार गाजरं दाखवलेली आहेत या दिवसामध्ये. 1.5 तास चालेल, 2 तास चालेल. 15 वर्ष सहन करताय तुम्ही, 2 तास सहन करू शकत नाहीत का? खरं बोल ना. ते म्हणाले की दूरदृष्टीच्या अभावामुळे देशाचा विकास थांबला. ते म्हणाले की दूरदृष्टीच्या अभावामुळे देशाचा विकास थांबला, म्हणून त्यांनी त्यांची दिव्य दृष्टी वापरून विकास नामक दृष्टी वाटायला सुरुवात केली. दृष्टी सुधारावी म्हणून डिजिटल इंडियाच्या पडद्यावर मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत मन की बात करताना अच्छे दिन नावाचे गाजर दाखवले. ते म्हणाले की दृष्टीसाठी अजीवनसत्व महत्वाची असतात आणि ती गाजरात मुबलक प्रमाणात आहेत. ते म्हणाले की दृष्टीसाठी अजीवनसत्व महत्वाची असतात आणि गाजरात अजीवनसत्व मुबलक प्रमाणात आहेत. आम्ही त्यांच्या शाब्दिक आश्वासनांवर भुललो आणि नसलेली गाजरत सगळत विकास पाहायला लागलो. ते परत म्हणाले ज्यांची दृष्टी निकोप आहे, ज्यांची दृष्टी निकोप आहे
त्यांनाच फक्त विकास दिसेल. ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांनी गाजर खावे, ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांनी गाजर खावे. असा गाजर खाऊ घालण्याचा कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे. जांगडगुत्ता नावाची कविता आहे माझी. आमचं प्रेम आम्ही आमच्या मंचावरून मांडलं पाहिजे. प्रेमाचा जांगडगुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. आपण आपल्याच भाषेत लिहिलं पाहिजे. प्रेमाचा जांगडगुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तुला जाळू परी कोमल ग, तुला जाळू परी कोमल ग. मी निवडुंगाचे झुडप प्रिये, क्या बात. तू तुळशी वाणी सत्वशील. मी आग्या बोंड ये ताळ प्रिये, तू तुळशी वाणी सत्वशील. मी आग्या बोंड ये ताळ प्रिये. तू इडा रंगीला ताराचा, तू इडा रंगीला ताराचा. मी रसवंतीचा चोथा ग. महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी बस स्टँडवर शोषिक समाजाचं स्मारक बांधलेलं आहे. त्याचं नाव आहे नवनाथ रसवंती ग्रह. घोंगराच्या तालावर ऊसाचा जीव काढला जातो रस भगुन्यामध्ये, आणि स्वतः डब्यात. आमची अवस्था तशी केलेली आहे या व्यवस्थेनं. तू इडा रंगीला ताराचा, मी रसवंतीचा चोथा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. तू पखवाजाचा भक्तिनाद, तू पखवाजाचा भक्तिनाद. मी कडकड घाई हलगीची, तू विना हरीच्या हाताची. मी तुंतुन तार तुंतुण्याची, तू विना हरीच्या हाताची. मी तुंतुन तार तुंतुण्याची. तू आषाढवारी अभंग ग, तू आषाढवारी अभंग ग. मी परमिट रूमचा जथ्था ग. इलेक्शनच्या वेळेला दहावेले सुरू होतात. प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. तू सुपच्चाय निज चटकदार. चायनानं दोन गोष्टी फार महत्त्वाच्या दिलेल्या आहेत जगाला. एक म्हणजे चायनीज फूड आणि दुसरं म्हणजे कोरोना. याचे वर्जन अशी येणारे आहेत. आणि कोरोनामध्ये दोन लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. एक म्हणजे डॉक्टर आणि दुसरे म्हणजे पोलीसवाले. म्हणजे पहिला डोस आला तेव्हा डॉक्टरला विचारलं मी कोणत्या साईडला घेऊ. डॉक्टर म्हणे डाव्या साईडला घे. दुसरी डोस आली, डॉक्टर म्हणे उजव्या साईडला घ्यावं लागेल. पोलीसवाल्यांनी कधीच विचारलं नाही. त्यांना वाटेल तिथं डोस दिलेले आहेत त्यांनी. आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो की कोरोनामध्ये जो जागतिक बॅकलॉग झालेला आहे, म्हणजे मनुष्यहानी झालेली आहे, ती भारतानं पूर्ण केलेली आहे. आणि आपण आज जगात एक नंबरला आहोत. हा आहे अमृतकाळ. आणि याच गोष्टीचा विश्वगुरूंना अत्यंत अभिमान आहे, ज्यांना घरचं कुणीच नाही. म्हणून बघा, तू सुपच्चाय निज चटकदार. मी झडपीची सुगाडी खिचडी. देशाच्या भविष्याला दिला जाणारा अत्यंतिक सकस आहार, त्याचं नाव खिचडी आहे. हाय प्रोटीन मिळावं म्हणून पाली, उंदराच्या लेंड्या, झुरळ, सबके साथ. तू सुपचाय निज चटकदार. मी झडपीची सुगडी खिचडी. तू बटर नान तंदूर गरम. मी हायब्रिड भाकर धांदाडी. तू पनीर कोपता काजू करी. तू पनीर कोपता काजू करी. मी हिरव्या मिरचीचा. प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. तू काळी नागिन सळसळती. देशाचा विकास बघा, जस्ट इमॅजिन. तू काळी नागिन सळसळती. मी म्हांडुळाची चाल प्रिये. एसी गाडीने फिरशी तू. मी टमटमने बेहाल प्रिये. तू नॅशनल हायवे समृद्धी.
तू नॅशनल हायवे समृद्धी, मी खड्डा रस्ता ग, प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू एकनाथी ऐलान प्रिये, मी गायब धनुष्यबाण प्रिये. मधल्या काळात तो परत आला. आता एकनाथी ऐलान तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. झालं स्वातंत्र्य म्हातार, झालं स्वातंत्र्य म्हातार, देश हा लडब घाईवर, हाताला इंडियाचा आधार. कमळदल हसते खुद खुद फार, घड्याळी लंबक हा बेजार जी जी जी, घड्याळी लंबक हा बेजार जी जी जी. भरली देवेंद्राची सभा, एकनाथ उभा सुरतेचा सुभा. हा देश शेठचा नवा, की भरली देवेंद्राची सभा, एकनाथ उभा सुरतेचा सुभा. मार्ग हा गुवाहाटी गोवा, मार्ग हा गुवाहाटी गोवा. अजितचा नवा लूक पाहावा हजे जे जे, अजितचा नवा लूक पाहावा हजे जे जे. निघाले धून कष्टाचारी, कष्टाचारी म्हणतोय मी. निघाले धून कष्टाचारी, मशीन लय भारी, सीबीआय ईडी डिटर्जंट. निघाले धून कष्टाचारी, मशीन लय भारी, सीबीआय ईडी डिटर्जंट. युतीचा घमघमाटी सेंट, लागली जनतेची वाट हजे जे जे, लागली जनतेची वाट हजे जे जे. लाल किल्ल्यावरून विश्वगुरु म्हणाले होते, आला आला परिवारवाद, मतदाता बाद टमाट कांद. आला आला परिवारवाद, मतदाता बाद टमाट कांद. सारे घेऊ सत्तेचा स्वाद, मिळून घेऊ सत्तेचा स्वाद. ईव्हीएम चार्ज झाला हर्ष, ईव्हीएम चार्ज झाला हर्ष. वर्षावर राहू वर्षानुवर्ष, जनतेला काय कळतं गोंडार जी जी जी, जनतेला काय कळतं गोंडार जी जी जी. विश्वगुरु परत म्हणतात, झाला भ्रष्टाचाराचा अंत, झाला भ्रष्टाचाराचा अंत, की माल्या निर्वललित हो संत. झाला भ्रष्टाचाराचा अंत, कि माल्या निरवललित हो संत. विरोधक पोटशूळ जंत, अदानी धन करीतो फस्त. जनतेची कशी का काशी होईना हजे जे जे, जनतेची कशी का काशी होईना हजी जी जी. या सगळ्या अमृत काळामध्ये आजचे दिन, उज्ज्वला, हे लेकरं कुठं दिसनाच झालेत. कुठं लपलेत की काय नाही की. प्रयागराजमध्येही दिसतील की नाही सांगता येत नाही. असो बघा, रिकामी झाली बघा मातोश्री, रिकामी झाली बघा मातोश्री. संजया बोलावे कोना, संजया बोलावे कोना. उद्धवा मदती कोणी याना, बाणाने कावा साधला ना. सांगता येईना सहन होईना हजे जे जे, सांगता येईना सहन होईना हजे जे जे. कशाला आरक्षणाचा होरा, आंदोलक घेरा, लाठीमार करा. इलेक्शन आलं डोक्यावरती, सुरू करा गाजराची शेती. उकरा वादन वान वा हजे जे जे. भारत हवा की इंडिया हवा हजे जे जे. म्हणून हे एकनाथी ऐलान आहे. तू एकनाथी ऐलान प्रिये, मी गायब धनुष्यबाण प्रिये. मी वेळ हातावर आलेली, तू कमळा परिबे भान प्रिये. तू सत्ताधारी माजोरी. सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्याला अजून पकडलेलं नाही. तू सत्ताधारी माजोरी, मी हाताशिलेली जनता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उकळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तू गावगडीचा उंच महल, मी गाव कुसाचा पाल प्रिये.
तू गावगडीचा उंच महल, मी गाव कुसाचा पाल प्रिये. तू पुरे दारणी डौलाची, मी विमुक्त भटकी चाल प्रिये. तू नकाशात आणि यादीतही, तू नकाशात आणि यादीतही, अन माझा गायब पत्ता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू यान मार्सवन मंगळावर, मी ठणठण जायक वाडी ग. तू यान मार्सवर मंगळावर, मी ठणठण जायक वाडी ग. तू हिमवर्षाव आल्हाद सखे, माझी गार पिटीने झाडी ग. तू पाणी दौरा 5 स्टार, मी आश्वासनांचा भत्ता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू अदानी मित्तल अंबानी. गैरसमज नसावा, माझ्या गावातल्या दुकानदाराचे नाव आहेत. तू अदानी मित्तल अंबानी, मी आम आदमी गैबानी. तू अदानी मित्तल अंबानी, मी आम आदमी गैबानी. मी संप मोर्चा आंदोलन, मी संप मोर्चा आंदोलन. तू शहा शेठची मनमानी. तू अजगर विळखा देशाला, तू अजगर विळखा देशाला, माझ्या स्वप्नांची थट्टा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू साधू मन की बात प्रिये. साधू संत, कुंभमेळ्यात आग लागली, एवढे लाखो संत होते, एकाही घैराजाला मंत्र म्हणून आग विझवता आली नाही, फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं. तू साधू मन की बात प्रिये, मी बेकारांचा आकांत प्रिये. तू विदेश वाऱ्या हॉलिडेज, पॅरिसला गेलीत सध्या. तू विदेश वाऱ्या हॉलिडेज, माझी जगण्याची भ्रांत प्रिये. तू फेकू गुळ कोपराला, बसा चाटत. तू फेकू गुळ कोपराला, मी BPL चा कित्ता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू अच्छे दिनचा आभास प्रिये, मी आत्महत्येचा फास प्रिये. मी दुबार पेरणी जीव घेणी, तू पीक विम्याची बॉस प्रिये. मी मराठवाडा दुष्काळी, मी विदर्भ आहे दुष्काळी, आणि तू सत्तेचा रट्टा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू ब्लॅक मनीसेस बँकेतील, मी खाली तिजोरी देशाची. तू अट्टल पेन्शन वा जनधन, कर वसुली माझ्या मासाची. तू मुसोलिनी हिटलरवादी, तू मुसोलिनी हिटलरवादी, मी देशाचा फुटका माथा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. आणि शेवट आहे, तू नामांतर तू पक्षांतर, तू नामांतर तू पक्षांतर, मी दंगली मध्ये होतो अमर. तू नामांतर तू पक्षांतर, मी दंगली मध्ये होतो अमर. मी व्यापमची मर्डर मिस्ट्री, मी ईडीची मर्डर मिस्ट्री. तू देशभक्तीचे अवडंबर. मी पानसरे मी दाभोळकर, मी पानसरे मी दाभोळकर, तू स्वातंत्र्याचा बोभाटा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. जय भीम. परखना मत, परखने से कोई अपना नहीं रहता, बड़ी देर तक किसी आईने में चेहरा नहीं रहता. हजारों शेर मेरे सो गए कागज के कब्र में, हजारों शेर मेरे सो गए कागज के कब्र में. अजीब माँ हो कोई मेरा बच्चा जिंदा नहीं रहता, अजीब माँ हो कोई मेरा बच्चा जिंदा नहीं रहता. गेली 25-30 वर्ष गझलची अविरत सेवा करणारे आमचे आदरणीय मित्र डॉक्टर इक्बाल मिन्ने यांना मी विनंती करतो की आपण यावं आणि आपली रचना इथे ठेवावी. जोरदार टाळ्यात स्वागत करूया इक्बाल मिन्नेंचं. आपले सर्वांची मी क्षमा याचना करतो, कारण गझल मुशायऱ्याचा अध्यक्ष असूनही मी सुरुवातीलाच सादरीकरण करतो आहे, कारण मला थोडंसं इमर्जन्सी असल्यामुळं जाणं भाग आहे. नाही, मी थोडा वेळ ऐकून मग मी जाईन. जी
जाऊ देत नाही, नाहीतर मी मुंबईला निघून जाईल. नाही, ठीक आहे, ठीक आहे. तर मित्रो, गझलेचे सुरुवात करण्यापूर्वी एखादा मतला आणि एखाद दोन शेर ठेवतो आपणासमोर. प्रतिभाताई, की ओळखीचे लोक मजला टाळतात हल्ली. ओळखीचे लोक मजला टाळतात हल्ली, सावली पाहून माझी धावतात हल्ली. सावली पाहून माझी धावतात हल्ली. मालिंगे सर, आणि जर चुकीने भेटलो तर गोड गोड वदती. जर चुकीने भेटलो तर गोड गोड वदती, पाठ फिरता जे नको ते बोलतात हल्ली. पाठ फिरता जे नको ते बोलतात हल्ली. आणि मी दिले सर्वस्व माझे ठेवले न काही. मी दिले सर्वस्व माझे ठेवले न काही, राहिलेले श्वास माझे मागतात हल्ली. राहिलेले श्वास माझे मागतात हल्ली. आणि राजू, की रक्त माझे सांडले बागेस वाचवाया. प्रशांत, की रक्त माझे सांडले बागेस वाचवाया, आणि कुंपणावर नाव त्यांचे लावतात हल्ली. आणि कुंपणावर नाव त्यांचे लावतात हल्ली. मित्रो, एक गझल आपणासमोर ठेवतोय, की लपुनी डोळ्यात अश्रू मी जगाला हसवितो. लपुनी डोळ्यात अश्रू मी जगाला हसवितो, ताकदीचे शब्द माझे शायरीने रडवितो. शेर बघा, की मारुनी टाका तुम्ही. संपूर्ण मुस्लिम समाजाची आजची जी परिस्थिती आहे ती या गझलेतून मांडण्याचा मी प्रयत्न करतोय, कारण हा मंच जो आहे तो आमचा मंच आहे असं आम्ही समजतो. आणि त्यामुळं ही मारुनी टाका तुम्ही निष्पाप जाळा माणसे, काळजीने अंकुरे अन पाखरे मी जगवितो. प्रशांत, की जा तुम्ही झोपा सुखाने मखमली गादीवरी. जा तुम्ही झोपा सुखाने मखमली गादीवरी, एकटा मी फक्त सारी रात्र किल्ला लढवितो. हा शेर बघा, की कोणता आतंक जो थैमान मांडी रात्र दिन. कोणता आतंक जो थैमान मांडी रात्र दिन, आज माझ्या जातवाला जात आपली लपवितो. आज माझ्या जातवाला जात आपली लपवितो, आणि पेटवा आमची दुकाने अन करा बेघर आम्हा. पेटवा आमची दुकाने अन करा बेघर आम्हा, शांततेचा दीप आम्ही मार खाऊन जळवितो. शांततेचा दीप आम्ही मार खाऊन जळवितो. आणि माहिती आहे तुम्हाला कळणार नाही हे कधी. नारायण, माहिती आहे तुम्हा कळणार नाही हे कधी, आसवांचा पूर मोहल्ल्यातून का वाहतो. आसवांचा पूर मोहल्ल्यातून का वाहतो, आणि वागतो ऐसे बरे का मित्र तो सांगा मला. राज, की वागतो ऐसे बरे का मित्र तो सांगा मला, पाहुनी दाढीनी टोपी आमुची टर उडवितो. मोहसिन भाई, शेर लिहिलाय, की हीच शिकवण मज मिळाली, हेच मज संस्कार ही. हीच मज शिकवण मिळाली, हेच मज संस्कार ही, घास माझा मी अनाथांना जरासा भरवितो. कष्ट करतो नित्य खपतो वाहतो ओझे जरी. कष्ट करतो नित्य खपतो वाहतो ओझे जरी, देश माझा ही असे हा मी तयाला घडवितो.
मी तयाला घडवितो. आणि डॉक्टर अंजुम इथं आहेत उदगीरवाल्याला, त्यांना हा शेर समर्पित करतो की इंग्रजीत शाळेत त्यांचा पाल्य शिकण्या जात असे. इंग्रजी शाळेत त्यांचा पाल्य शिकण्या जात असे, मात्र आम्ही मद्रस्यामध्ये मुलांना शिकवितो. मात्र आम्ही मद्रस्यामध्ये मुलांना शिकवितो. आणि भवरे साहेब की फक्त होते घोषणा, आयोग बसतो खूपदा. फक्त होते घोषणा, आयोग बसतो खूपदा. हटकुनी का नेहमी आम्हास जो तो फसवितो. आणि प्रश्न आमुच्या देशभक्तीवर असा का नेहमी. प्रश्न आमुच्या देशभक्तीवर कसा का नेहमी. पाठ आम्हा देशभक्तीचा कुणीही शिकवितो. पाठ आम्हा देशभक्तीचा कुणीही शिकवितो. आणि उच्च शिक्षण, उच्च पद आणि बक्षिसे सारी तुम्हा. प्रतिभाताई की उच्च शिक्षण, उच्च पद आणि बक्षिसे सारी तुम्हा. अन कुकर चाव्या कुलूप छत्रीसा आम्ही बनवितो. अनकुकर चाव्या कुलूप छत्रीसा आम्ही बनवितो. आणि तोडुनी टाका मशिदी द्वेष पेरा आमुचा. तोडुनी टाका मशिदी द्वेष पेरा आमुचा. लाल किल्ला ताज आम्ही बांधतो आणि सजवितो. लाल किल्ला ताज आम्ही बांधतो आणि सजवितो. आणि नेहमी दर्जा मिळे दुय्यम आम्हाला का बरे. हे प्रश्न ठेवतोय तुमच्या समोर की नेहमी दर्जा मिळे दुय्यम आम्हाला का बरे. पण तरी देशावरी या प्राण आमचा लुटवितो. आणि पंचपक्वाने तुम्हा लखलाभ हो स्वर्ग हा. पंचपक्वाने तुम्हा लखलाभ हो स्वर्ग हा. पोट भरण्या फक्त खिचडी रोज आम्ही शिजवितो. पोट भरण्या रोज खिचडी फक्त आम्ही शिजवितो. आणि शेर बघा की कोरडी झाली मने आणि कोरडे नाले नद्या. प्रतिभात आहे. कोरडी झाली मने आणि कोरडे नाले नद्या. आसवांवरती पिकांना रोज आम्ही भिजवितो. आसवांवरती पिकांना रोज आम्ही भिजवितो. आणि हा अखेरचा शेर आहे की द्वेष तुमचा जे वडा माझा असे तो ते वडा. हरदास साहेब की देश तुमचा ते वडा माझा असे तो ते वडा. पाहतो आम्हास येथे कोण आता अडवितो. पाहतो आम्हास येते कोण आता अडवितो. आणि वक्ता म्हटलंय की मार्ग प्रेमाचा जगाला दाखवी इक्बाल हा. मार्ग प्रेमाचा जगाला दाखवी इक्बाल हा. भारताचा पुत्र तो इस्लाम धर्मी म्हणवितो. भारताचा पुत्र तो, भारताचा पुत्र तो इस्लाम धर्मी म्हणवितो. भारताचा पुत्र तो इस्लाम धर्मी म्हणवितो. बहुत बहुत शुक्रिया आपका. धन्यवाद. धन्यवाद इक्बाल सर. या बंदुका पुरातन ही पिस्तुले सनातन. या बंदुका पुरातन ही पिस्तुले सनातन. गोळ्यांपुढे करावे कैसे विचार मंथन. गोळ्यांपुढे करावे कैसे विचार मंथन. आणि तू गाय मारल्याचा तोंडास वास येतो. तू गाय मारल्याचा तोंडास वास येतो. सिंहा पतंजलीचे दातास चोळ मंजन. सिंहा पतंजलीचे दातास चोळ मंजन. यानंतर मी डॉक्टर नुसरत हनफी यांना मंचावर आमंत्रित करतो. सर इजाजत. एक मतला और एक शेर के किसी रुत का मजा तेरे बिना अच्छा नहीं लगता. किसी रुत का मजा तेरे बिना अच्छा नहीं लगता. कि अब ये चांद ये टेरेस जरा अच्छा नहीं लगता. किसी रुत का मजा तेरे बिना अच्छा नहीं लगता. कि अब ये चांद ये टेरेस जरा अच्छा नहीं लगता. मैं किसके वास्ते अब सूट पहनूं इस पर छिड़कूं. मैं किसके वास्ते अब सूट पहनूं इस पर छिड़कूं. तुम्हारे बाद कोई दूसरा अच्छा नहीं लगता. मैं किसके वास्ते
अब सूट पहनूं, स्प्रे छिड़कूं, तुम्हारे बाद कोई दूसरा अच्छा नहीं लगता, कि अब यही मुनासिब है मुझसे प्यार मत करना। सर देखिए कि अब यही मुनासिब है मुझसे प्यार मत करना, रोज मेरे आने का। अब यही मुनासिब है मुझसे प्यार मत करना, रोज मेरे आने का इंतजार मत करना। आजकल दिमागों के कारोबार चलते हैं, आजकल दिमागों के कारोबार चलते हैं, यार तू कहीं दिल का कारोबार मत करना। आज अब यही मुनासिब है मुझसे प्यार मत करना, रोज मेरे आने का इंतजार मत करना। आजकल दिमागों के कारोबार चलते हैं, यार तू कहीं दिल का कारोबार मत करना। कि है जो भी साथ बस दो गाम तक है, ये सूरज भी सफर में शाम तक है जो भी साथ बस दो गाम तक है, ये सूरज भी सफर में शाम तक है। मैं हूं अपनी गरज तक पास उसके, वो मेरे साथ अपने काम तक है। साहब शेर अच्छा लगे तो तालियां बजाइएगा। है जो भी साथ बस दो गाम तक है, ये सूरज भी सफर में शाम तक है। मैं हूं अपनी गरज तक पास उसके, वो मेरे साथ अपने काम तक है। और देखिए कि होठों पे जब भी आह मिली वो नहीं मिले, होठों पे जब भी आह मिली वो नहीं मिले, हमको बस उनकी चाह मिली वो नहीं मिले। होठों पे जब भी आह मिली वो नहीं मिले, हमको बस उनकी चाह मिली वो नहीं मिले। आंखों में इंतजार की एक शाम कट गई, फिर एक शबे सियाह मिली वो नहीं मिले। शुक्रिया। पहली पहली बार तुम्हें जब छत पर आते देखा था, पहली पहली बार तुम्हें जब छत पर आके देखा था, तारों ने क्या आग दिखाई, चांद भी कैसे जलता था। पहली पहली बार तुम्हें जब छत पर आते देखा था, तारों ने क्या आग दिखाई, चांद भी कैसे जलता था। प्यार का करना खेल नहीं है, क्या क्या करना पड़ता है। सर कि प्यार का करना खेल नहीं है, क्या क्या करना पड़ता है। इससे ज्यादा मुश्किल है ये जैसा मैंने सोचा था। और तुझको मुझको देख के लोग क्या क्या बातें करते थे, तुझको मुझको देख के लोग क्या क्या बातें करते थे। सारे शहर की गलियों में तो बस अपना ही तो चर्चा था। और चांद से बातें करता हूं मैं अब भी सारी सारी रात, चांद से बातें करता हूं तो मैं तो अब तो सारी सारी रात। तुझसे मिलकर हाल हुआ है, पहले अच्छा खासा था। शुक्रिया। साहेब तुमच्या तरी नशिबामध्ये प्रेम होतं. काही दलिंदर लोक असे आहेत जे कपडे बदलू बदलू परेशान आहेत. लाखाचे करोडोचे सूट घालून परेशान आहेत. त्याच्या घरी त्याची वाट बघणारं कुणीच नाही, काळं कुत्रं सुद्धा नाही. हा आपण कवी आहोत, सगळ्यांना ऐकायचंय, कृपया घाई करायची नाही. मला जायचंय, मला जायचंय, मला खूप लवकर जायचंय. माझी बायको सारखा फोन करते मला, मी घरातच नाही गेला महिनाभर. प्रतिभाताईला माहीत आहे, प्रतिभाताईला माहीत आहे, राजू भैयांना माहीत आहे. पण चांगलं आपल्याला ऐकायचं असेल, चांगलं लिहायचं असेल तर माझी विनंती आहे, घाई करू नका. सगळ्यांना जायची घाई आहे, सगळ्यांनाच गाड्या आहेत, मला पण गाडी आहे, नाही तर मी पायीच नाही गेल. या शहराने जगण्याची ही कधी दिली ना ग्वाही, या शहराने जगण्याची ही कधी दिली ना ग्वाही. मी स्वप्नांच्या गल्ल्यांमधून फिरत राहिलो बाई, मी स्वप्नांच्या गल्ल्यांमधून फिरत राहिलो बाई. या रुबाईनंतर मी बोलवतोय आतमला, त्यांनी यावं जोरदार टाळ्यात. एक अप्रतिम आवाज मराठी गझलेतला. गुंड, मवाली किंवा कुठला दादा नाही, गुंड, मवाली किंवा कुठला दादा नाही, पण मी दिसतो तितका सुद्धा साधा नाही. सर्वांना सप्रेम जय भीम. एक मतला आणि 2 शेर दादा. बघा प्रेमाने सुरुवात करतो की नेहमीपेक्षा जराशी वेगळी पडली, नेहमीपेक्षा जराशी वेगळी पडली.
जाहली नजरा नजर आणि पापणी पडली. आणि शेर बघा, फक्त नजरेने कुठे घायाळ झालो मी, फक्त नजरेने कुठे घायाळ झालो मी, हसली ती आणि गालावर खळी पडली. आणि शेर बघा, सांग देवा, जो कोणी ज्याला कोणी मानत असेल तो, सांग देवा काय आवडले तिला माझे, सांग देवा काय आवडले तिला माझे, अप्सरा प्रेमात दैत्याच्या कशी पडली, सांग देवा काय आवडले तिला माझे, अप्सरा प्रेमात दैत्याच्या कशी पडली. आणि अजून एक म्हटला बघा की अटी तटी अन भानगडीत वाया गेली, अटी तटी अन भानगडीत वाया गेली, आपली चळवळ चढाओढीत वाया गेली. धन्यवाद. अटी तटी अन भानगडीत वाया गेली, आपली चळवळ चढाओढीत वाया गेली. आणि शेर बघा की एकनिष्ठतेचा मागितला पुरावा तिने, एकनिष्ठतेचा मागितला पुरावा तिने, पूर्ण जवानी जिच्या गल्लीत वाया गेली. अटीतटी आणि भानगडीत वाया गेली. आणि बघा अजून एक म्हटलं 2 शेर की वागले नाही कुणीही माणूस असल्यासारखे, वागले नाही कुणी माणूस असल्यासारखे, लपविले मग प्रेम आम्ही गुप्त रोगासारखे, लपविले मग प्रेम आम्ही गुप्त रोगासारखे. आणि एक शेर बघा की आता थोडस गंभीर बघा, काही शेर बघा की शेवटी ती बोलली अधिकार असल्यासारखे, शेवटी ती बोलली अधिकार असल्यासारखे, वाटते आहे नवी सुरुवात झाल्यासारखी. आणि एक शेर की बघा लाडकी माझी बहीण, लाडकी माझी बहीण आईस म्हणता आमच्या, लाडकी माझी बहीण आईस म्हणता आमच्या, वागता पण आमच्याशी कंस मामा सारखे, लपविले मग प्रेम आम्ही गुप्त रोगासारखे. आणि काही 4-5 शेर आणि थांबतो, आपली रजा घेतो की बघा म्हटलं असं आहे, श्वापदांपेक्षा जराही वेगळा नाहीस तू, श्वापदांपेक्षा जराही वेगळा नाहीस तू, माणसांच्या लायकीचा मानसा नाहीस तू, श्वापदांपेक्षा जराही वेगळा नाहीस तू. आणि एक शेर बघा दादा की उंबऱ्या बाहेर आहे मी कधीचा थांबलो, उंबऱ्या बाहेर आहे मी कधीचा थांबलो, पायरी म्हणते मला की आमचा नाहीस तू, पायरी म्हणते मला की आमचा नाहीस तू. आणि शिरकी ती नजर कैदेत असल्यासारखी आहे तुझ्या, ती नजर कैदेत असल्यासारखी आहे तुझ्या, पिंजरा आहेस केवळ उंबरा नाहीस तू, पिंजरा आहेस केवळ उंबरा नाहीस तू. आणि यातला एक वेगळा शेर थोडासा की तो म्हणाला तर म्हणू दे, तो म्हणाला तर म्हणू दे, फार तू हुरळू नको, तो म्हणाला तर म्हणू दे, फार तू हुरळू नको, माहिती आहे तुलाही अप्सरा नाहीस तू, माहिती आहे तुलाही अप्सरा नाहीस तू, माणसांच्या लायकीचा मानसा नाहीस तू. आणि हा शेर बघा जर आवडला तर नक्की दाद द्या. स्पर्श केला मी तुला आणि शुद्ध झालो गौतमा, स्पर्श केला मी तुला आणि शुद्ध झालो गौतमा, लागल्याने हात माझा बाटला नाहीस तू, लागल्याने हात माझा बाटला नाहीस तू, श्वापदांपेक्षा जराही वेगळा नाहीस तू, माणसांच्या लायकीचा मानसा नाहीस तू. आणि शेवटचा शेर की या ठिकाणी तू कितीही वाग अत्तम चांगले, या ठिकाणी तू कितीही वाग अत्तम चांगले, पण तरी म्हणणार हे जग चांगला नाहीस तू. धन्यवाद. या क्रमातच मी आयशा निकतला विनंती करतो.
आयशा निकतने आपली गझल इथे सादर करावी किंवा रचना सादर करावी. जोरदार टाळ्यात आपण स्वागत करूया आयशाचं. एक मतला हाजिर है. लोगों की पहचान करो, लोगों की पहचान करो, दिल को आतिश दान करो. लोगों की पहचान करो, दिल को आतिश दान करो. राहे हक पे चल निकलो, राहे हक पे चल निकलो, नेकी का सामान करो. याद आए तो आने दो, याद आए तो आने दो, दिल को मत अनजान करो. फूल खिलाओ यादों के, आंखों को गुलदान करो. फूल खिलाओ यादों के, आंखों को गुलदान करो. गम के साए धुंधला कर, गम के साए धुंधला कर, खुशियों का सामान करो. आज मोहब्बत झुटला कर, आज मोहब्बत झुटला कर, मुझ पर एक एहसान करो. निखत शेर कहो तुम भी, निखत शेर कहो तुम भी, महफिल को हैरान करो. मतलब पेश खिदमत है. जिसको भी देखिए अपना ही नजर आता है, जिसको भी देखिए अपना ही नजर आता है, पर वही वक्त बदलने पे बदल जाता है. तू नहीं मिलता मगर रात गए तेरा ख्याल, तू नहीं मिलता मगर रात गए तेरा ख्याल, नींद को ख्वाब का मलबूस भी पहनाता है. याद जब आए तो आंखों में उतर आए अश्क, याद जब आए तो आंखों में उतर आए अश्क, कोई तन्हाई को इस तरह भी बहलाता है. मैं ये समझी थी, मैं ये समझी थी कि खुशियां हैं तेरे होने से, मैं ये समझी थी कि खुशियां हैं तेरे होने से, तू ही अक्सर मेरी खुशियों में खलल लाता है. हाल ये है कि जिसे हाले दिले जार कहूँ, हाल ये है कि जिसे हाले दिले जार कहूँ, उसके हंसने से जिगर और तड़प जाता है. क्या बुरा है जो अंधेरों को लगा ले दिल से, क्या बुरा है जो अंधेरों को लगा ले दिल से, क्यों पतंगों को चिरागों से तू झुलसाता है. शहरे बेहिस ही सही, शहरे बेहिस ही सही, उसको गनीमत जानो. शहरे बेहिस ही सही, उसको गनीमत जानो, जिस भी इंसान में इंसान नजर आता है. शहरे बेहिस ही सही, उसको गनीमत जानो, जिस भी इंसान में इंसान नजर आता है. वो भी क्या लोग हैं निखत के जमाना जिनको, वो भी क्या लोग हैं निखत के जमाना जिनको, रोते देखे भी तो नजदीक नहीं जाता है, रोते देखे भी तो नजदीक नहीं जाता है. बहुत शुक्रिया. जौरीन सदक को मैं विनती करता हूं कि आपकी रचना आके सादर करें. जोरदार टाळ्यात स्वागत करूया आपण. सलाम, आदाब. एक ब्रूज लगाकर आई हूँ, उस पर लिखा है कि बोल के लब आज़ाद है तेरे, जो भी कहूँगी डंके की चोट पे कहूँगी. मतलब सुनिएगा कि इस दौर में बेदार कोई है कि नहीं है, इस दौर में बेदार कोई है कि नहीं है, जालिम से खबरदार कोई है कि नहीं है. इस दौर में बेदार कोई है कि नहीं है, जालिम से खबरदार कोई है कि नहीं है. मिलने को तो मिलते हैं यहाँ लोग सभी से, मिलने को तो मिलते हैं यहाँ लोग सभी से, पर सच में मिलनसार कोई है कि नहीं है. शुक्रिया. मिलने को तो मिलते हैं यहाँ लोग सभी से, मिलने को तो मिलते हैं यहाँ लोग सभी से, पर सच में मिलनसार कोई है कि नहीं है. तुम जिन पे यू दौलत को लुटाते हो लुटाओ, तुम जिन पे यू दौलत को लुटाते हो लुटाओ, मालूम हो हकदार कोई है कि नहीं है. शुक्रिया. और ये शेर बतौर ख़ास सुनिएगा कि दुनिया से बगावत की फ़कत तेरे लिए ही, दुनिया से बगावत की फ़कत तेरे लिए ही, मुझ जैसा वफादार कोई है कि नहीं है, मुझ जैसा वफादार कोई है कि नहीं है. दुनिया से बगावत की फ़कत तेरे लिए ही, दुनिया से बगावत की फ़कत तेरे लिए ही, मुझ जैसा वफादार कोई है कि नहीं है. हर शख्स यहाँ बात करे हुब्बे वतन की,
हर शख्स यहाँ बात करे हुब्बे वतन की, देखो तो खतावार कोई है कि नहीं है, देखो तो खतावार कोई है कि नहीं है। एक बार सुनी जाए शिकायत तो सदफ की, सुनिएगा, एक बार सुनी जाए शिकायत तो सदफ की, दुनिया में ये दरबार कोई है कि नहीं है, दुनिया में ये दरबार कोई है कि नहीं है। मतलब यूं है कि जमाने के लिए अच्छे नहीं हम, जमाने के लिए अच्छे नहीं हम, अगर तेरे नहीं अपने नहीं हम, जमाने के लिए अच्छे नहीं हम, अगर तेरे नहीं अपने नहीं हम। तुम अपनी खैर जानो सुन रहे हैं, तुम अपनी खैर जानो सुन रहे हैं, किसी की बात तक सुनते नहीं हम। तुम अपनी खैर जानो सुन रहे हैं, तुम अपनी खैर जानो सुन रहे हैं, किसी की बात तक सुनते नहीं हम। किसे समझाइएगा बात यूं है, किसे समझाइएगा बात यूं है, दिल उस पे आ गया लाए नहीं हम। किसी की बातों में आए थे वरना, किसी की बातों में आए थे वरना, तेरी दहलीज से उठते नहीं हम। वही एक ख्वाब नींदें छीनता है, मुकम्मल भी जिसे करते नहीं हम। हम अपनी तिश्नगी में मस्त ठहरे, हम अपनी तिश्नगी में मस्त ठहरे, समंदर की तरह प्यासे नहीं हम, समंदर की तरह प्यासे नहीं हम। और मख्ता यूं है कि सदफ हम जी रहे हैं जिंदगी को, सदफ हम जी रहे हैं जिंदगी को, मगर उसके लिए मरते नहीं हम, मगर उसके लिए मरते नहीं हम। जोरदार टाळ्या जोरींसाठी. कामातच होतो ते म्हणाले कामातून गेला, कामातच होतो ते म्हणाले कामातून गेला, जिवंत असता अफवा पसरली मेला मेला मेला, जिवंत असता अफवा पसरली मेला मेला मेला. या संमेलनासाठी ज्यांनी मेहनत घेतली असे धोंडोपंत मानवतकर यांना विनंती करतो की कृपया आपण कवितेसाठी मंचावर यायचं आहे. धोंडोपंत मानवतकर. नंतर घेऊया वामनदादा, महाकवी वामनदादा कर्डकांनी खूप सुंदर लिहिलं होतं. पोटाच्या खळगीसाठी बांधून बिऱ्हाड पाठी, तांडा चालला तांडा चालला, तांडा चालला तांडा चालला, ह्या दुष्काळी लोकांची पोथीच कुणी नावाची, कुठून आला उतरायाला निरा नदीच्या काठी, तांडा चालला तांडा चालला. हेच तांड्यातलं एक लेकरू भीमाची लेखणी घेऊन सावरलं, पुढे आलं. त्याला विनंती करतो, पैठणमधून ते आलेलं आहे, लक्ष्मण खेडकर. जोरदार टाळ्यात आपण स्वागत करूया लक्ष्मणाचं. फेकली जरी इंद्रायणी तरी बुडत नसते कविता, नालायकाच्या बाजून कधी लढत नसते कविता. फेकली जरी इंद्रायणी तरी बुडत नसते कविता, नालायकाच्या बाजून कधी लढत नसते कविता. भजनातही अभंग म्हणून गायली जाते कविता, भजनातही अभंग म्हणून गायली जाते कविता, श्रद्धांजली पर फुलं म्हणून वाहिली जाते कविता. भजनातही अभंग म्हणून गायली जाते कविता, श्रद्धांजली पर फुलं म्हणून वाहिली जाते कविता. स्वार्थासाठी कुन्हा पुढं कधी झुकत नसते कविता, सच्ची कविता. स्वार्थासाठी कुन्हा पुढं कधी झुकत नसते कविता, हुकुमशहाच्या दडपशाहीतही रुकत नसते कविता. स्वार्थासाठी कुन्हा पुढं कधी झुकत नसते कविता, हुकुमशहाच्या दडपशाहीतही रुकत नसते कविता. आणि शेवटी लाग झाला त्रास तरी खरं खरं लिहिलं पाहिजे, लाग झाला त्रास तरी खरं खरं लिहिलं पाहिजे. लिहिणाऱ्या प्रत्येकानं आता तुकोबा झालं पाहिजे, लिहिणाऱ्या प्रत्येकानं आता तुकोबा झालं पाहिजे. धन्यवाद. तुझा गावन सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी. उगा जन्मते का घरंदाज कविता, उगा जन्मते का घरंदाज कविता. पिढी जात दुःखे मिळाली असावी, पिढी जात दुःखे मिळाली असावी.
एक विदर्भातली ओवी आहे. ओवी अशी आहे, दिलवी दादा. माय मया बनवाले सांगा, माय मया बनवाले सांगा, नाही इकली गा मुळी. माय माया बनवाले सांगा, नाही इकली गा मुळी. लाज राखता राखता उभी फाटली व चोळी. माय माया बनवाले सांगा, नको आणू डोळा पाणी. माय माया बनवाले सांगा, नको आणू डोळा पाणी. तटी तू बी अनवानी, अटी मी बी अनवानी. अमरावतीहून आलेली एक भगिनी जी आहे, मी तिला पाचारण करतोय. हा अमरावतीच्या पुढे यवतमाळ आहे, यवतमाळ. यवतमाळची आमची भगिनी आहे, तिला मी विनंती करतो, सुनैना आझाद, कृपया आपली कविता सादर करावी. पटकन यावन कविता सादर करावी. जय विज्ञान जय संविधान. समदुःखी समविचारी आणि सर्व विद्रोही रसिकांचे इथे मी स्वागत करते. मी सुनैना आझाद, यवतमाळवरनं आलंय. आझादचा अर्थ आहे माझा टीसीवरती जात अजात आहे, ज्याची कुठलीही जात नाही, आणि माझा धर्म मानवता आहे. आणि माझ्या पणजोबांची, संत गणपती महाराजांची लढाई ही जाती अंताची होती. त्याच्यात अनेक विषय होते, त्यातला हा विषय होता जाती अंताची. अनेक लोक बोलतात मी जात मानत नाही, जातपात मी मानत नाही, मात्र लोक बोलतात पण करत नाही. तथा कृतिशील व्यक्तिमत्व असलेले माझे पणजोबा थेट कवितेला हात घालते. आणि ज्या वेळेस महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या वेशभूषेमध्ये एंट्री केली होती, त्यावेळेस त्या विषयावरती ही कविता आहे, त्याशिवाय फील येणार नाही. विद्येचे दैवत एकच आमचे हो हो, विद्येचे दैवत एकच आमचे, आमचा ज्योतिराव. लेकी बाळींचा उद्धार कराया निघाला ज्योतिराव, आमचा निघाला ज्योतिराव. निघाला ज्योतिराव, आमचा निघाला ज्योतिराव. गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूळ हो हो, गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूळ. सत्य धर्माचा दिला आधार, सत्य धर्माचा दिला आधार. पुरोगामी आमचा विचार, निघाला ज्योतिराव, आमचा निघाला ज्योतिराव. वडाच्या फेरातून मुक्त करूनी हो हो, वडाच्या फेरातून मुक्त करूनी. सावित्रीला दिले ज्ञानाचे दान, दिले ज्ञानाचे दान. आमचा निघाला ज्योतिराव, निघाला ज्योतिराव, आमचा निघाला ज्योतिराव. फुले शाहू अन आंबेडकरांचा हो हो, फुले शाहू अन आंबेडकरांचा समतेचा दिला विचार. पुरोगामी आमचा विचार, आमचा निघाला ज्योतिराव. निघाला ज्योतिराव, आमचा निघाला ज्योतिराव. विद्येचे दैवत एकच आमचे हो हो, विद्येचे दैवत एकच आमचे, आमचा ज्योतिराव. लेकी बाळींचा उद्धार कराया, लेकी बाळींचा उद्धार कराया. निघाला ज्योतिराव, आमचा निघाला ज्योतिराव. निघाला ज्योतिराव, आमचा निघाला ज्योतिराव. सत्य की जय हो. धन्यवाद. यानंतर मी तय्यब जफर या माझ्या बंधूला निमंत्रित करतो की त्यानं आपली रचना सादर करावी. साहित्य को उर्दू में अदब कहते हैं. मैं यहां से अपनी बात की शुरुआत करता हूं कि अदब के मंच से इंसान मिलता है, अदब के मंच से इंसान मिलता है. यहां पर राम मिलता है, यहां रहमान मिलता है. यहां ना कोई हिंदू है, न मुस्लिम है, न सिख है, न ईसाई. यही वो मंच है जहां सारा हिंदुस्तान मिलता है. एक गुजारिश कि हिंदू मुस्लिम दोनों भाई भाई है. हिंदू मुस्लिम, फाजली साहब का शेर है, हिंदू मुस्लिम दोनों भाई भाई है.
और दोनों ने इंसान न होने की कसम खाई है। बहुत अच्छे साहब, बहुत अच्छे। इसकी जरा आवाज खोल दो, मुझे ऐसा क्यों लग रहा है आवाज कम आ रही है। हेलो, मैं चूंकि हम एक ऐसे दौर में जी रहे हैं जहां पर देश की हुकूमत हर बात पे कहती है नया भारत है, तो एक कविता सुनाता हूं उर्दू में जिसका शीर्षक ही नया भारत है। सुनिएगा और आगे से लेके पीछे तक एक बार तालियां बजाकर इजाजत दे ताकि लगे कि कवि सम्मेलन चल रहा है। कि नया भारत बनाने में, नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। मोहब्बत और उल्फत का जमाना छोड़ आए हम। मोहब्बत और उल्फत का जमाना छोड़ आए हम। जहां सब भाईचारे के तराने गुनगुनाते थे, जहां सब भाईचारे के तराने गुनगुनाते थे, वही एकता भरा यारो फसाना छोड़ आए हम। नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। सुनाता हूं मैं माजी में क्या क्या हमने छोड़ा है। 2014 से पहले क्या तस्वीर तस्वुर अपने जहन में रखे और 2000 जो है तो 14 के बाद का एक भारत है। सुनाता हूं मैं माजी में क्या क्या हमने छोड़ा है। बुजुर्गों की कहानी ली मगर औसाफ छोड़ा है। बुजुर्गों की कहानी ली मगर औसाफ छोड़ा है। अदालत ले तो आए हम, अदालत ले तो आए हम, मगर इंसाफ छोड़ा है। अदालत ले तो आए हम। अगर इस शेर पे वंचितों में भी ताली ना बजे तो बाकियों का तो छोड़ ही दिया जाए। अदालत ले तो आए हम मगर इंसाफ छोड़ा है। उठा ले आए टुकड़े सब खजाना छोड़ आए हम। नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। अभी मीडिया की हालत सब जानते हैं। हर दूसरा 9 बजे आके सिर्फ चीखों पुकार कर रहा है और सिर्फ जो है तो प्रधानमंत्री ये करे, प्रधानमंत्री वो करे। अभी अमेरिका गए, ट्रंप ने नानी याद दिलाई, लेकिन फिर भी पूरी मीडिया ने ये बताया कि ट्रंप ने कुर्सी कैसी खींची है इनके लिए। तो ये मंजर देखो। और एक वो मीडिया था, वो मीडिया क्या था मैं आपको बताता हूं कि सुनाई जाती थी खबरें, बनाई तो न जाती थी। सुनाई जाती थी खबरें, बनाई तो न जाती थी। सभी खबरों को आहिस्ता सहाफी एक सुनाती थी। सभी खबरों को आहिस्ता सहाफी एक सुनाती थी। बिना शोरो शराबे का ठिकाना छोड़ आए हम। नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। इन्होंने तिरंगों को भगवे में बांटा। जब मैं इधर नीचे बैठा हुआ था, इससे पहले जो कार्यक्रम चल रहा था आरएसएस के सिलसिले में बताया गया, तो उन्होंने भगवे में, हरे में, हिरवे में, जितने रंगे सब में बांट दिए। मैं उसको अपने बंद में बांधता हूं। जाफरानी रंग भगवे को कहते हैं, शेर सुनिएगा। और सब्ज रंग जो है तो हरे को कहते हैं। शेर सुनिएगा कि कभी ना जाफरानी और सफेदो सब्ज में उलझे, कभी ना जाफरानी और सफेदो सब्ज में उलझे। बटे रंगों में, न नस्लों में, न भाषाओं में कभी उलझे। बटे रंगों में, न नस्लों में, न भाषाओं में कभी उलझे। तिरंगा सबका परचम था, यगाना छोड़ आए हम। तिरंगा सबका परचम था, यगाना छोड़ आए हम। नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। मेरे बुजुर्ग यहाँ बैठे हुए हैं, वो इस बात के ऊपर जो है तो मोहर लगाए कि जो पुराना दौर था आज के दौर में क्या फर्क है। जो महंगाई की मार पड़ रही है ये पहले नहीं होती थी। तो किराया कितना लगता था किसी को मिलने जाने में, किराया कितना लगता था किसी को मिलने जाने में। मिला करती थी सब्जी भी एक आने दो आने में, मिला करती थी सब्जी भी एक आने दो आने में।
सभी को एक दस्तर पर खिलाना छोड़ आए हम, नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम, नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। ये फूले शाहू अंबेडकर विचारधारा का मंच है। कश्मीर से लेके कन्याकुमारी तक दलितों की जो हालत है वो शेर कहीं ना कहीं इसमें बंद करने की कोशिश कर रहा हूं कि अमीरों की शरारत में सुना बेटी दलितों की, अमीरों की शरारत में सुना बेटी दलितों की, जलाकर मार देते या अजियत से वो मरती है, जलाकर मार देते या अजियत से वो मरती है। जहां इज्जत थी बेटी की जमाना छोड़ आए हम, नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम, नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। नई टेक्निक नयापन है, सियासत एक उलझन है। नई टेक्निक नयापन है, सियासत एक उलझन है। पुरानी सी इमारत का मियां कैसा ये आंगन है। ये ऐतिहासिक देश है और इस ऐतिहासिक इमारत का जो आंगन कर दिया गया है ये नफरतों से भर दिया गया है कि नई टेक्निक नयापन है, सियासत एक उलझन है। पुरानी सी इमारत का मियां कैसा ये आंगन है। जफर माजी में कितना कुछ पुराना छोड़ आए हम, नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम, नया भारत बनाने में पुराना छोड़ आए हम। बहुत बहुत शुक्रिया। जय भीम, अल्लाह हाफिज। कापूस हिरवा, कापूस भगवा, निळा पांढरा झाला, पण साऱ्या झेंड्यांचा कपडा शेतामधून आला। या जगताचे धर्म जन्मले शेतामध्ये माझ्या, या जगताचे धर्म जन्मले शेतामध्ये माझ्या। इतके कळले ज्याला मित्रा कापूस कळला त्याला, इतके कळले ज्याला मित्रा कापूस कळला त्याला। ते बरं झालं, जुने कळाले नवीन कळाले, बरे झाले बरे झाले। जुने सरकार ते गेले, बरे झाले बरे झाले। नवे सरकार तर कळले, बरे झाले बरे झाले। यानंतर मुंबईहून अण्णा त्रिभुवन आलेत, ज्येष्ठ गझलकार अण्णा त्रिभुवन वैभव काळखेर आलेले आहेत। यांना विनंती करतो मी कृपया आपण विचारपीठावर यायचं आहे। 19व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सगळ्यांनी पाहिलेला चेहरा आमचा भाऊ योगेश शिरसाट इथे आलेला आहे। अभिनेता आहे, अप्रतिम लेखक आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी। स्वागत आहे योगेश तुझं इथे। तो भाऊच आहे आणि तो भाऊ असल्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे। याच क्रमामध्ये मी विनंती करतो, साहित्य अकादमी युवा पुरस्कार ज्यानं खेचून आणला आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्याच्या कवितेनं, वीरा राठोड अर्थात प्राध्यापक डॉक्टर वीरा राठोड चाळीसगावच्या महाविद्यालयामध्ये वीरा शिकवत आहेत। वीरांना विनंती करतो आपली कविता आपण सादर, जोरदार टाळ्यांमध्ये आपण वीराचं स्वागत करूया। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आत्ताच प्रशांत दादांनी सांगितलं की मी चाळीसगावहून आलोय। मी चाळीसगावहून आलो आहे तरी सुद्धा मला म्हणजे चाळीसगावला जायचं आहे तरी सुद्धा मी घाई करत नाहीये दादा। इथे एका एका गावाहून आलेले लोक इतके घाई करायलेत, मला 40 गावाला जायचंय तरी मी अजिबात घाई केली नाही। इतके शांततेने आणि इतकी दाद देत आहेत लोक आणि आपण घाई करतोय, हे काय बरं नाहीये। आणि कविता कशासाठी लिहिली पाहिजे, कविता का लिहितात, खूप लोकांनी सांगितलंय। कुछ लोग कविता पढ़ने के लिए लिखते हैं, कुछ लोग कविता पढ़ने के लिए लिखते हैं और हम लोग कविता जीवन की लड़ाई लड़ने के लिए लिखते हैं। धूमिल ने कहा है कि कवि का फर्ज क्या होता है। धूमिल कहता है कवि हो तो इस फौरी धाव में साथ दो, कवि हो तो इस फौरी धाव में साथ दो और सुनो
कविता मारती नहीं, और सुनो, कविता मारती नहीं, जान बचाने की पहल करती है, जान बचाने की पहल करती है। और कवि का फर्ज होता है, क्या होता है उसके बारे में मैंने लिखा है कि मैं जिस दौर से गुजर रहा हूं उस दौर की बात ना कहूं तो क्या कहूं। मैं जिस दौर से गुजर रहा हूं उस दौर की बात ना कहूं तो क्या कहूं। खून से लथपथ पथ और युद्धरत जनपथ, घर की बात ना कहूं तो क्या कहूं। मैं जिस दौर से गुजर रहा हूं उस दौर की बात ना कहूं तो क्या कहूं। खून से लथपथ पथ और युद्धरत जनपथ, घर की बात ना कहूं तो क्या कहूं। सच कहूंगा तो आप खामखा रूठ जाओगे, सच कहूंगा तो आप खामखा रूठ जाओगे। आपके चरित्र से पर्दा उठाऊंगा तो आप शर्मसार होकर टूट जाओगे। सच कहूंगा तो आप रूठ जाओगे, आपके चरित्र से पर्दा उठाऊंगा तो आप शर्मसार होकर टूट जाओगे। सबको पता है आपका कर्तव्य क्या, इज्जत क्या और क्या है सोच। सबको पता है आपका कर्तव्य क्या, इज्जत क्या और क्या है सोच। मैं कवि हूं, हां कवि हूं मैं कवि हूं, हां कवि हूं मैं। कविता का फर्ज ना निभाऊं तो क्या कहूं, कविता का फर्ज ना निभाऊं तो क्या कहूं। कविता आहे बिगुल बाजा, कवितेचं शीर्षक आहे बिगुल बाजा। हैरान प्रजा मजेत राजा, हैरान प्रजा मजेत राजा, भोंग्या भोप्यांचा गर्दब गाजा। हैरान प्रजा मजेत राजा, भोंग्या भोप्यांचा गर्दब गाजा। ज्यात हरवला सत्याचा सूर, बघता बघता बदलला नूर। घोड चुकीची भोवते सजा, अरे उठ बजा बिगुल बाजा, अरे उठ बजा बिगुल बाजा। तोंडावरचा हातेना बोट, तोंडावरचं हाटेना बोट, टिरीवरचा धाकात हात। तोंडावरचं हाटेना बोट, टिरीवरचा धाकात हात। अशाने थोडी होणार बाबू अंधाऱ्या रातीत न्यायाची बात। अरे वाजवा रे वाजवा, मैदान गाजवा। अरे वाजवा रे वाजवा, मैदान गाजवा। नवमुक्तीची वाजवून धून, साथ घालायची अंतकरणातून। इथंच मुरलाय आपला बाज, भिक्याच्या झोळीला कसला राज। इथंच मुरलाय आपला बाज, भिकेच्या झोळीला कसला राज। अरे राळ उठू दे, नाद घुमू दे, कर तांडव तू वाजीव डमरू। अरे राळ उठू दे, नाद घुमू दे, कर तांडव तू वाजीव डमरू। ओढणारे मग ओढतील झील, आपण वाजवायचं आपलं शील। शिलाचंच पेटवून शिलांगण, वाजीव हलगी रांगणांग रांगणांग। शिलाचंच पेटवून शिलांगण, वाजीव हलगी रांगणांग रांगणांग। नाडी नाडीतून नाचतय रगत, मुरदाड किडे बसतील रेंगत। घ्यायचं हाती लढ्याचं सूत्र, आपण सारेच क्रांतीपुत्र। अरे नाडी नाडीतून नाचतय रगत, मुरदाड किडे बसतील रेंगत। घ्यायचं हाती लढ्याचं सूत्र, आपण सारेच क्रांतीपुत्र। सजू दे तुझ्या सुरांची संदल, अरे सजू दे तुझ्या सुरांची संदल। जागणारा मग आपसुक जागल, वाजीव की संबळ्या संबळंग बंबळंग। अरे वाजीव की संबळ्या संबळंग बंबळंग। घालून गोंधळ जागीव रात, आराधी होऊन पेटव वात। लागू दे टेंबा मारू दे बोंबा, अरे लागू दे टेंबा मारू दे बोंबा। तू वाजीव रे तडम ताशा, जगाला कळू दे आपली भाषा। घुमला पाहिजे आपला बाजा, तूच जनता आणि तूच राजा। जगाला कळली पाहिजे आपली भाषा, घुमला पाहिजे आपला बाजा। तूच जनता तूच राजा। उठलं पाहिजे रान सार, उठलं पाहिजे रान सार, पेटलं पाहिजे गाव सार। उठलं पाहिजे रान सार, पेटलं पाहिजे गाव सार। मुरदाड झालाय गावाचा पार, लावली पाहिजे शब्दाला धार। मुरदाड झालाय गावाचा पार, लावली पाहिजे शब्दाला धार। पखवाजाचं पान लागू दे, ताल धरू दे तुझ्या देहाला। पखवाजाचं पान लागू दे,
ताल धरू दे तुझ्या देहाला, लाज वाटू दे तुझ्या जीवाला, दैव सांगून झोपी घालतय जाळ लागू दे असल्या देवाला. दैव सांगून झोपी घालतय जाळ लागू दे असल्या देवाला. कबीराची वाजीव तारी होऊ दे कल्ला झाट मारी. कबीराची वाजीव तारी होऊ दे कल्ला झाट मारी. श्रद्धा आपली न्यायावरी. अरे कोण नसतो संघर्षात, अरे कोण नसतो संघर्षात. शिकायचे जगायला याही पर्वात. आपण या संघर्ष पर्वातून आता चाललेलो आहोत. कोण नसतो संघर्षात, शिकायचे जगायला याही पर्वात. धामण्यांमधली धुमसती धगधग, अंगात भरली भिडायची रग. मस्तकातील चेतवून आग, नवमुक्तीचा आळव राग. मस्तकातली चेतवून आग, नवमुक्तीचा आळव राग. थाळी नंगारे ढोल तुतारी, शस्त्र आणि शास्त्र भारी. अरे थाळी नंगारे ढोल तुतारी, शस्त्र आणि शास्त्र भारी. नाल खंजेरी टिल्लम टाळ, शिजू नाही द्यायची चोरांची डाळ. नाल खंजेरी टिल्लम टाळ, शिजू नाही द्यायची चोरांची डाळ. निघू दे वरात दारा दारात, निघू दे वरात दारा दारात, आसुडाचं उठू दे वळ. निघू दे वरात दारा दारात, आसुडाचं उठू दे वळ. दिसू दे तुझ्या एकीचं बळ. निशान हाती घेऊन उठारे, प्राण ओतून वाजवत सुटारे. हरामखोरांच्या नावाने जोर जोरात मनगट तोंडावर कुटारे. हैराण प्रजा मजेत राजा, भोंग्या भोप्यांचा गर्दब गाजा. उठ बजारे बिगुल बाजा, उठ बजारे बिगुल बाजा, उठ बजारे बिगुल बाजा. धन्यवाद. भिकारी होऊन दारी तुझ्या मी दान मागावे. दिनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे. उपाशी जीवजे कोटी तयांची भूक भागावी. उपाशी जीवजे कोटी तयांची भूक भागावी. अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे. तुझी श्रद्धा तुझे जीवन तुझी निष्ठा भीमावरची. तुझी श्रद्धा तुझे जीवन तुझी निष्ठा शिवावरची. नसावी नाटकी वामन, नसावी नाटकी वामन. खरे बलिदान मागावे, खरे बलिदान मागावे. यानंतर आमचे मित्र सुचित वालतुरे यांना मी सचिन वालतुरे यांना मी विनंती करतो आपली रचना ठेवावी. ती म्हणाली की कविता करून पोटाची भूक भागत नाही. ती म्हणाली की कविता करून पोटाची भूक भागत नाही. मी म्हणालो कविता करून तर बघ भूकच लागत नाही. गांधीचा चष्मा. शहागंज चौकातल्या गांधीचा चष्मा काल फुटला. शहागंज चौकातल्या गांधीचा चष्मा काल फुटला आणि चौकातले गांधी सैरभैर झाले. तुटका चष्मा हातात घेऊन काठी टेकत टेकत गांधी अहिंसा मार्गावर चालू लागले आणि शोधू लागले चष्मा दुरुस्तीचं दुकान. दुकानावरचं उस्मान चष्मावाला नाव वाचून गांधी गालात हसले. आपलं इथं काम मार्गी लागणार म्हणत दुकानामध्ये शिरले. तुटका चष्मा पुढं करून गांधीनं फुटकी काच दाखवली. गांधीचं न ऐकताच उस्माननं मग हिरवी काच बसवली. तुटका चष्मा पुढं करून गांधीनं फुटकी काच दाखवली. गांधीचं न ऐकताच उस्माननं मग हिरवी काच बसवली. हिरव्या काचेचा चष्मा घेऊन गांधी पुढच्या चौकात आले. हिरव्या काचेचा चष्मा घेऊन गांधी पुढच्या चौकात आले. सिद्धार्थ चष्मावाला बघून त्याच्या दुकानात गेले. सिद्धार्थ चष्मावाला बघून मग त्याच्या दुकानात गेले. एवढी काच बदलून हवी आहे म्हणत गांधी खुर्चीवर बसले. निळीच काच छान म्हणत दुकानदार गालात हसले. निळीच काच छान म्हणत दुकानदार गालात हसले. नको नको म्हणत असताना हिरवी काढून त्यानं निळी काच बसवली. आता काय करावं म्हणत गांधीनं काठीच कपाळाला लावली
आता काय करावं म्हणत गांधीनं काठीच कपाळाला लावली. थकले भागले गांधी मग फुटपाथवर बसले. समोरच त्यांना मग एक पुन्हा नवीन दुकान दिसले. थकलेले गांधी मग पुन्हा ताडकान उठले. लागलीच मग त्या चष्म्यावाल्याला भेटले. दिवसभर चालून चालून थकून गेले हो पाय. दिवसभर चालून चालून थकून गेले हो पाय. ही निळी कास इथं बदलून मिळेल काय? ही निळी कास इथं बदलून मिळेल काय? मिळेल मिळेल म्हणत त्याने चष्मा हाती घेतला. मिळेल मिळेल म्हणत त्याने चष्मा हाती घेतला. भगवीच कास लय भारी तो गांधीला सांगू लागला. भगवीच कास लय भारी तो गांधीला सांगू लागला. निळी काढून त्यानं मग टाकली भगवी काच. निळी काढून मग त्यानं टाकली भगवी काच. गांधीला आता सहनच होईना चष्म्यावाल्याचा जाच. सगळ्याच काचा फेकून देत गांधी चौकामध्ये आले. सगळ्याच काचा फेकून देत गांधी चौकामध्ये आले आणि बिन काचेचा चष्मा घेऊन पुतळा होऊन उभे राहिले. बिन काचेचा चष्मा लेऊन पुतळा होऊन उभे राहिले. मग गांधी मनाशीच म्हणाले. मग गांधी मनाशीच म्हणाले, हिरवा निळा पिवळा भगवा आपला देश असू नये. आणि आता या चष्म्यामधून मला काहीच दिसू नये. आणि आता या चष्म्यामधून मला काहीच दिसू नये. गांधीचा चष्मा आज तुटला, उद्या तुमचाही तुटू शकतो. एखाद्या पुढच्या चौकात एखादा नथुराम तुम्हालाही भेटू शकतो. गांधीचा चष्मा आज तुटला, उद्या तुमचाही तुटू शकतो. पुढच्या चौकात एखादा नथुराम तुम्हालाही भेटू शकतो. म्हणून मनात आता एकच आवाज घुमला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरावर बस तिरंगा दिसला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घरावर बस तिरंगा दिसला पाहिजे. धन्यवाद. आणि ज्या देशामध्ये राम मंदिर बांधल्यानंतर एका बुवाला स्वातंत्र्य मिळालं, असे दोन्हीही इथं आहेत. आणि त्यांनीच गांधीचा चष्मा फोडलेला आहे. एकीकडे एक पाय घातलाय, एकीकडे एक पाय घातलाय. त्यालाच कळणार झालंय नेमकं चलायचंय कुठं ते. मी माझा मित्र सुनील उबाळे याला विनंती करतो की त्यांनी त्याची आपली एक रचना इथं सादर करावी. जरा टाळ्या कमी पडाल्यात. असं बसू नका की जसं काय GSTच्या मौतीत आलेले आहेत. मी हजारो मुंग्यांच्या पायात पैंजण बांधून ऐकलं वेदनेचं करुणामय संगीत. मी जंगलापाठोपाठ शहराच्याही तमाम वारुळा जाऊन आलो. विष फक्त माणसात सापडलं, बाकी कुठंच नाही. विष फक्त माणसात सापडलं. आणि सापांची आदळ असणाऱ्या ठिकाणी माणसं फिरकत नाही. माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही. सापांची बिळं उद्ध्वस्त करून माणसं राहू लागलीत. कदाचित हेही एक कारण असू शकतं. माणसं विषारी होण्यामागचं कदाचित हे एक कारण असू शकतं. छोटीशी कविता आहे की लोक भलेही लपवून ठेवू द्या सोनं टाळेबंद तिजोरीत. म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी. लोक भलेही लपवून ठेवू द्या सोनं टाळेबंद तिजोरीत. म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी. ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता. ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता. तिला पकडता पकडता हसणे रडणे राहून गेले. तिला पकडता पकडता खेळणे कुदणे राहून गेले. आणि माझा विश्वास उडून गेलाय. शून्यातून जग घडविणाऱ्या माणसांवरचा माझा विश्वास उडून गेलाय.